मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की असे ना 3 प्रकारचे इशारे, होय मित्रांनो, असे ना 3 प्रकारचे इशारे, जे जर 3 प्रकारचे इशारे ना तुम्हाला एखादी मुलगी किंवा एखादी बाई जर तुम्हाला ना ते 3 इशारे जर का देत असेल ना, तर मित्रांनो मी तुम्हाला ना इथे विनंती करतो की त्या इशाऱ्यांना ना तुम्ही कधीच प्लीज त्या इशाऱ्यांना ना तुम्ही इग्नोर करू नका. कारण मित्रांनो ते इशारे ना हेच सांगतात की ती मुलगी ना तुमच्यावरती खूप जास्त फिदा आहे. त्या मुलगीला ना तुम्हाला पटवायचं आहे. त्या मुलगीला ना तुमची गर्लफ्रेंड बनायची इच्छा आहे. कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलीला किंवा एखाद्या बाईला एखादा पुरुष किंवा एखादा मुलगा जेव्हा तिला आवडायला लागतो ना, जेव्हा तिचं प्रेम होतं, तेव्हा ती ना असे इशारे त्या मुलग्याला किंवा त्या पुरुषाला नक्की म्हणजे नक्की देते. कारण म्हणजे त्या बाईला ना आणि त्या मुलीला त्या पुरुषाला असं दाखवायचं असतं की अरे वेड्या, तू मला आवडतोस, असं म्हणजे तिला ना त्या पुरुषाला दाखवायचं असतं. सो मित्रांनो त्याच्यामुळे ना असे इशारे बायका आणि मुली अवश्य देतात. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. अशी माहिती तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला सांगत नाही. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे, तर तो पहिला इशारा हा असा आहे की तुमच्याकडे बघून ना कायमचं हसणं आणि तुमच्याकडे बघून ना कायमचं लाजणं. काय बोललो मी? तुमच्याकडे बघून कायमचं हसणं आणि तुमच्याकडे बघून ना कायमचं लाजणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी मुलगी किंवा एखादी बाई जेव्हा तुम्ही तिला बघताना, म्हणजे जेव्हा तुम्ही दोघं म्हणजे मित्रांनो एकमेकांच्या समोर जेव्हा तुम्ही येताना, तेव्हा ती मुलगी किंवा ती बाई म्हणजे तुम्हाला बघून ना ती कायम हसते आणि लाजते. सो मित्रांनो असा जर इशारा ना एखाद्या बाईकडून किंवा एखाद्या मुलीकडून तुम्हाला जर भेटत असेल ना, सो प्लीज ह्या इशाऱ्याला ना इग्नोर करू नका. कारण मित्रांनो एखादी बाई ना किंवा एखादी मुलगी त्याच पुरुषाकडे बघून असं हसते आणि लाजते जो पुरुष ना तिला आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना किंवा मुली असं कोणत्या पण मुलग्याकडे बघून किंवा असं कोणत्या पण पुरुषाकडे बघून त्या हसत नाहीत आणि लाजत तर मुळीच नाहीत. तर मित्रांनो हा इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे, सो तो दुसरा इशारा ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमच्यासोबत ना स्वतःहून बोलायचा प्रयत्न करणं. काय बोललो मी? तुमच्यासोबत ना स्वतःहून बोलायचा प्रयत्न करणं. आता बघा मित्रांनो, तुम्ही ना आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे ही गोष्ट ना तुम्ही अनुभवली असेल की मित्रांनो बायकांना किंवा स्त्रिया किंवा मुली असं कोणत्या पण पुरुषासोबत स्वतःहून बोलायचा प्रयत्न करत नाही आणि उलट कोणता पण पुरुष किंवा एखादा मुलगा एखाद्या बाईसोबत किंवा एखाद्या मुलीसोबत बोलायला गेला ना, तरी पण त्या बायका किंवा त्या मुली ॲटिट्यूड दाखवतात. म्हणजे एखादा पुरुष ना म्हणजे एखाद्या बाईसोबत स्वतःहून जर बोलायला गेला ना, सो ती बाई ना असं म्हणजे त्या पुरुषासोबत बोलते आणि म्हणजे त्या पुरुषाला ना ॲटिट्यूड दाखवते. परंतु मित्रांनो जर एखादी बाई किंवा एखादी मुलगी स्वतः तुमच्यासोबत ना बोलायचा प्रयत्न करत असेल, म्हणजे कोणती ना कोणती गोष्ट तुम्हाला विचारायला येणं, कोणती ना कोणती गोष्ट तुम्हाला सांगायला येणं, असं म्हणजे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तुमच्यासोबत ना बोलायचा प्रयत्न जर का ती करत असेल ना, सो मित्रांनो त्याला पण तुम्ही इग्नोर करू नका. कारण त्याचा पण अर्थ ना हा असाच होतो की ती बाई ना किंवा ती मुलगी तुमच्यावरती ना खूप जास्त फिदा आहे. तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो बायकांना किंवा मुली त्याच पुरुषासोबत स्वतःहून बोलायला जातात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. सो मित्रांनो हा पण इशारा ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तो तिसरा इशारा असा आहे मित्रांनो की मित्रांनो तुमची ना चौकशी करणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तुमची ना चौकशी करणं. आता बघा मित्रांनो, जर एखादी बाई किंवा एखादी मुलगी तुमच्या मित्रांकडून किंवा तुमच्या फॅमिलीकडून तुमची ना चौकशी करत असेल, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही ना कुठे कामाला जाता, तुम्हाला ना काय आवडतं, तुमची कोणी गर्लफ्रेंड आहे का, किंवा तुम्हाला कोणी मुलगी तुम्हाला आवडते
जाते का? असं म्हणजे मित्रांनो आता मी तुम्हाला ना छोटंसं एक्झाम्पल दिलं. म्हणजे मित्रांनो तुमच्याबद्दल ना म्हणजे जर का ती तुमच्या मित्रांकडून किंवा तुमच्या फॅमिलीकडून म्हणजे तुमच्याबद्दल ना चौकशी करत असेल तरी पण मित्रांनो समजून जा की ती बाई ना किंवा ती मुलगी तुमच्यावरती ना खूप जास्त ती फिदा आहे. तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता आणि म्हणजे तिची इच्छा आहे की म्हणजे तुम्ही तिला ना आपली गर्लफ्रेंड बनवावी असं त्या बाईची ना आतून इच्छा आहे. ते कारण मित्रांनो एखादी बाई किंवा एखादी मुलगी तेव्हाच एखाद्या पुरुषाच्या बाबतीत असं चौकशी करायला ती सुरुवात करते जेव्हा तिला ना तो पुरुष किंवा तो मुलगा तिला आवडत असतो. नाहीतर असं कोणत्या पण पुरुषाच्या बाबतीत अशी कोणत्या पण पुरुषाची चौकशी असं कोणती पण बाई ना अजिबात करत नाही. सो मित्रांनो हा पण पॉईंट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.